24 तास एक पाऊल पुढे। भंडारा बलात्कार आणि हत्या प्रकरणाची या प्रकरणी सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यात मुरमाड या गावात 3 बहिणींच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती। दिल्लीतही याचे पडसाद उमटले होते। 1.5 महिन्यानंतरही या प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्यात पोलीस अपयशी ठरले। त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येणार आहे। पोलीस तपासात विलंब करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला होता। यासंबंधीचं पत्र विरोधी पक्षनेत्यांनाही देण्यात आलं होतं। त्यानंतर विधानसभेत यावर चर्चेवेळी या प्रकरणी सीबीआय चौकशीची घोषणा आर पाटील यांनी केली। 1.5 महिन्यापूर्वी या 3 बहिणींची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती। तेव्हापासून आजपर्यंत 1.5 महिना होत आला या प्रकरणाला। पोलिसांना या प्रकरणी आरोपींना पकडण्यात कुठलंही यश आलेलं नाहीये आणि या हत्येनंतर 2-4 दिवसांनंतरपासूनच सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती। दीपक, अखेर 1.5 महिन्यानंतर सरकारला जाग आली आणि आता सीबीआय चौकशीची घोषणा सरकारने या प्रकरणी केली। सुवर्णा, भंडारा ज्या 3 मुलींचा मृत्यू झाला त्याच्या प्रकरणी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नाहीये। ही हत्या आहे की या मुली स्वतः पडल्या या संदर्भात संभ्रम आहे। एकूण या सगळ्या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलेलं आहे आणि पोलिसांवरती विश्वास नाही अशा एक प्रकारची स्थिती या प्रकरणात निर्माण झालेली आहे। आज विधानसभेत या सगळ्या मुद्द्यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित केला की पोलीस गेल्या 1.5 महिन्यात कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही आहेत या प्रकरणात, त्यामुळे हाच तपास सीबीआयकडे द्यावा। परंतु गृहमंत्री आर पाटील यांचं म्हणणं होतं की त्यांच्या नातेवाईकांची, स्वतः मुलींच्या आईची मागणी आहे की हा तपास पोलिसांकडूनच व्हावा। तर या संदर्भात स्वतः विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुलींच्या आईचं पत्र दाखवलं गृहमंत्र्यांना आणि या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की पोलीस तपास नीट करत नाहीये, त्यामुळे याचा तपास हा सीबीआयकडे द्यावा। हे पत्र दाखवल्यानंतर गृहमंत्र्यांनी अखेर सीबीआय चौकशीची घोषणा केली। विधानसभेत आज भंडाराच्या प्रकरणावरून विरोधकांनी, विशेषतः त्या भंडाऱ्यातील आमदार नाना पटोले भाजपचे आहेत ते, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गृहमंत्र्यांना प्रचंड घेरलं या प्रकरणी आणि गृहमंत्र्यांना सीबीआयची चौकशीची घोषणा करावी लागली। आपल्याला माहिती आहे या प्रकरणात सुरुवातीला बलात्कार करून हत्या झाल्याचा साधारणतः अंदाज होता, कारण पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आला होता त्याच्यात स्पष्टपणे बलात्काराचा उल्लेख होता। परंतु फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट जो आला त्याच्यात या मुलींवर कुठल्याही प्रकारचा बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालं। स्वतः जी24 तासने ही सर्वात प्रथम बातमी दिली होती आणि त्याच्यानंतर मात्र पोलिसांपुढे संभ्रम निर्माण झाला की बलात्कार झालेला नाहीये तर मग हा खून आहे की या स्वतः मुली पडल्या, कारण विहिरीत पडण्यापूर्वी या मुली जिवंत होत्या, त्यामुळे या स्वतः विहिरीमध्ये पडल्या की त्यांना कोणी ढकललं या संदर्भात अजूनही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीयेत। गृह खात्याने या प्रकरणी जवळजवळ 9 टीम तयार केल्या होत्या तपासणीसाठी, परंतु कुठल्याही टीमला निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात आतापर्यंत यश आलेलं नाही। त्यामुळे अखेर आज गृहमंत्र्यांनी सीबीआयकडे हा तपास सोपवण्याची घोषणा विधानसभेत केली। अगदी बरोबर आहे दीपक, आज गृहमंत्र्यांनी सीबीआय चौकशीची घोषणा केलेली आहे। हेच गृहमंत्री आहेत ज्यांनी पोलिसांवर विश्वास दाखवला होता, पोलीस या प्रकरणी तपास करतील असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आज 1.5 महिन्यानंतर का होईना सरकारला आज सीबीआय चौकशीची घोषणा या प्रकरणी करावी लागली। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। भंडाऱ्याहून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आहेत, त्यांच्याकडूनही या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। माधव, या प्रकरणी या पीडित कुटुंबियांकडून विरोधी पक्षनेत्यांना पत्र पाठवण्यात आलं होतं, सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती, आता घोषणा तर करण्यात आली, काय नेमकं आता त्या कुटुंबियांचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे त्यांची? निश्चितपणे सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही एकंदरीत पीडित कुटुंबियांचं म्हणणं होतं, परंतु वारंवार सांगूनही की पोलीस प्रशासनावर त्यांचा विश्वास नाही, हा सोपा सीबीआयकडे सोपवावा, परंतु याकडे प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नव्हतं। परंतु गेल्या 10 दिवसा अगोदर या प्रकरणात सीआयडी चौकशी नेमण्यात आली होती, परंतु तरी सुद्धा पीडित मुलीच्या आईचं असं म्हणणं होतं, तसेच आजोबाचं असं म्हणणं होतं की या प्रकरणात हा तपास सीबीआयकडे द्यावा आणि निश्चित त्यामुळे आम्हाला या प्रकरणात आमच्या मुलीची हत्या झालेली आहे, त्यामुळे आम्हाला कोण आरोपी आहेत निश्चितपणे मिळू शकेल आणि आज उशिरा का होईना गृहमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे। सुवर्णा, अगदी बरोबर, उशिरा का होईना पण गृहमंत्र्यांनी आज सीबीआय चौकशीची घोषणा केलेली आहे। धन्यवाद माधव या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत आता 1.5 महिन्यानंतर सीबीआय चौकशीची घोषणा केल्यानंतर तरी या प्रकरणातले मोकाट असणारे आरोपी जेरबंद होतील आणि या मुलींची हत्या करणाऱ्या या आरोपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा करूयात। पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट। 3 सख्या बहिणींच्या हत्या प्रकरणाला 1 महिना लोटलाय।
500 लोकांची चौकशी करूनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही। त्यातच 3 फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 3 वेगवेगळे निष्कर्ष समोर आल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय। जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात 3 जणींवर बलात्कार करून हत्या झाल्याचं म्हटलं होतं, तर मुलींवर अत्याचार झाला नसल्याचं पहिल्या फॉरेन्सिक अहवालामध्ये स्पष्ट झालंय। तर 3ऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दुसऱ्या बहिणीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं सांगण्यात आलंय। आम्हाला या ठिकाणी राहून एवढे वर्ष झाले, पण अजून आम्ही ते विहीर बघितली नव्हती, तर मुली त्या तेवढ्या लांब कशा का गेल्या? म्हणजे सगळ्या प्रकरण, सगळ्या गोष्टी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येते की बुवा एक प्रकारचं मर्डर आहे, त्यांना मारून त्या ठिकाणी टाकलेलं आहे। कायद्याच्या ज्ञान नसूनही आम्हाला एवढी गोष्ट समजते की पहिला रिपोर्ट आला बलात्कार झाला आणि फॉरेन्सिक अहवाल म्हणतो की बलात्कार झाला नाही, तर या दोहोंपैकी कोणाची एक गोष्ट खरी मानायची? रात्री 1:30च्या सुमारास तक्रार नोंदवली। 16 फेब्रुवारीला संध्याकाळी गावाजवळच्या विहिरीमध्ये या मुलींचे मृतदेह सापडले। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक मुंडे यांना निलंबित करण्यात आलं, तर सरकारनं 10 लाखांची मदत मुलींच्या आईला दिली। दरम्यान झी24 तासशी बोलताना मृत मुलींच्या एका महिला नातेवाईकानं आरोपी घरातलाच असून हा प्रकार संपत्तीकरिता झाला असल्याचं सांगितलंय। मला तर पक्का डाऊट आहे ते घरचेच लोक आहेत, त्यांनीच केलाय न, तेच आम्ही जातो तर आम्हाला टॉर्चर करतात, इथं यायचं नाही, आम्हाला काही बोलता, असे म्हणतात, तर फाशी देतो म्हणता, कावतं करतो म्हणता, असे म्हणजे जे आम्हालाच काय बाई बोलून राहिले। या प्रकरणी अजून 40 लोकांची चौकशी सुरू आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही अटक झाली नाही। पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी तर घालत नाहीत ना, या चर्चेला आता आणखीनच जोर आलाय। पोलीस अधीक्षकांच्याही निलंबनाची मागणी स्थानिकांमधून होत आहे। झी24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।